सॉफ्टमेट आणि पीआरएम कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडनं सोर्स कोडची चोरी झालेली होती. बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानं छुप्या पद्धतीनं झेडपीएफएमएसचं काम सुरूच असल्याचं समजतंय. सोर्स कोड चोरी प्रकरणी अहिल्यानगरच्या सायबर पोलिसांकडनं आता या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया आलेली आहे. अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात सॉफ्टमेट कंपनी आणि पीआरएम कंपनीच्या माजी कर्मचारी अशा 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र गुन्हा दाखल होऊन 4 ते 5 महिने उलटले तरी सायबर पोलिसांना अद्यापही एकाही आरोपीला अटक करता न आल्यामुळे पोलिसांच्या तपासावर आता संशय व्यक्त होतोय. अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ तसंच सर्वोच्च न्यायालयात या आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले गेलेत. याबाबत सायबर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक असलेल्या सागर ढिकले यांनी आरोपी हे आयटी क्षेत्राशी संबंधित असल्यानं, त्यांना तंत्रज्ञानाची माहिती असल्यानं ते सापडत नसल्याची धक्कादायक माहिती देत तपास सुरूच असल्याचं सांगितलंय. कोर्टाच्या आदेशानं पोलिसांनी पुण्यातल्या एका कार्यालयात छापा टाकला असता या ठिकाणी पीआरएम कंपनीच्या संबंधित महत्वाची कागदपत्र, व्हिडिओज आणि कोड्स हे सापडल्याचं पोलिसांनी मान्य केलंय. जप्त केलेलं साहित्य फॉरेन्सिक एक्झामिनेशनसाठी पाठवलं गेलंय. मात्र प्राथमिक तपासात पीआरएम कंपनीचा डेटा सुद्धा सापडला असून अंतिम अहवाल येणं बाकी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सायबर पोलिसांच्या या प्रतिक्रियेनंतरही ग्रामविकास विभाग, नगर प्रशासन संचालनालय आणि बँक ऑफ महाराष्ट्र अजूनही सोर्स कोड चोरणाऱ्या कंपनीसोबत काम करणार आहेत का आणि सर्वसामान्य जनतेचा पैसा गुन्हेगार असलेल्या कंपनीमार्फत चालवणार का, असा सवाल आता उपस्थित होतोय. एकही आरोपी अटक नाही. नेमकं काय प्रकरण आहे, कशा प्रकारे सध्या तपास सुरू आहे? पीआरएम कंपनी तर्फे फिर्याद जी देण्यात आलेली आहे ती एकूण 6 आरोपींविरुद्ध फिर्याद देण्यात आलेली आहे. सदर फिर्यादीमध्ये त्यांनी जी तक्रार केली आहे त्यामध्ये त्यांच्या कंपनीचा सोर्स कोडची चोरी करून दुसरी जी आरोपी कंपनी आहे त्यांनी त्या सोर्स कोडचा वापर करून गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट मिळवले, असा हा तक्रार आहे. सदर तक्रारीच्या अनुषंगाने ज्या 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे त्यापैकी एक जे सॉफ्टमेट कंपनीचे मंदार पाथरेकर, त्याचबरोबर त्यांची पत्नी शैला पाथरेकर व पीआरएम कंपनीत काम करणारे 4 एम्प्लॉई यांच्या विरुद्ध हा गुन्हा आहे. त्यापैकी शैला पाथरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. परंतु यातील जो मुख्य आरोपी आहे मंदार पाथरेकर यांचा सुप्रीम कोर्टातून जामीन रद्द झालेला आहे. सदर आरोपीचा शोध सुरू आहे. इतर जे कंपनीचे एक्स एम्प्लॉई आहे त्यांनी पण न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेले होते. सदर जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहे. सदर आरोपी हे आयटी क्षेत्राशी संबंधित असल्याने ते तंत्रज्ञानाची त्यांना माहिती असल्याने ते मोबाईल फोन किंवा इंटरनेटच्या वापरापासून दूर राहून त्यांच्या बाबत शोध सुरू आहे आणि लवकरच त्यांच्या अटकेची कारवाई केली जाईल. गुन्हा दाखल झाल्यानंतर सॉफ्टमेट कंपनीच्या कार्यालयात देखील रेड करण्यात आली. बरेच जे काही आपल्याला तिथं संशयास्पद काही वस्तू आढळल्या त्याचा देखील आता कुठेतरी वापर होताना दिसतोय, असा आरोप कंपनीच्या सीओने केलेला आहे. तर काय नेमकं कशा प्रकारे पाहते? सदर कंपनीत मान्य न्यायालयाकडून झडती वॉरंट घेऊन झडती प्रक्रिया राबवण्यात आली होती. झडती प्रक्रियेत त्यांच्या सिस्टीम देखील जप्त केलेल्या आहे. सदर सिस्टीम या फॉरेन्सिक एक्झामिनेशन साठी पाठवण्यात आलेल्या आहे. त्यांची जी प्राथमिक तपास करण्यात आला त्यामध्ये संबंधित पीआरएम कंपनीचा काही प्रमाणात डाटा देखील मिळालेला आहे. परंतु अंतिम अहवाल अजून पेंडिंग आहे आणि या प्राथमिक तपासात झालेल्या पुराव्यांवरूनच सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे आणि पुढील तपास त्याबाबत सुरू आहे. जर शासनाची आर्थिक मुख्य प्रणाली मानली जाते, या संदर्भात काही बँक अधिकारी देखील चौकशा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. तर काय नेमकं चौकशीमध्ये काय त्याबाबत चौकशी म्हणण्यापेक्षा ज्या टेंडरिंग प्रोसेस आहे त्याची माहिती ही बँकेकडून मागवण्यात आलेली आहे. त्या संदर्भात बँकेचे 2 अधिकाऱ्यांना समन्स देखील काढण्यात आलेले होते आणि त्यांच्याकडून त्या दिलेल्या पत्रांना अद्याप उत्तर प्राप्त झाल्यानंतरच पुढील त्या तपासातील मुद्दे निष्पन्न होते.
सर गुन्हा दाखल होऊन 4 ते 5 महिने उलटले तर आरोपी कुठेतरी मोकाट फिरताना आढळून येत आहेत. तसेच पोलीस प्रशासनावर काही मंत्र्यांची काही अधिकाऱ्यांचा किंवा बँकेच्या अधिकाऱ्यांचा दबाव असल्याचे देखील आरोप केला जातो. नाही, तपासात जे आरोपी आतापर्यंत निष्पन्न आहे ते न्यायालयीन प्रक्रियेनुसार अटकपूर्व जामीन घेण्याच्या प्रक्रियेत होते आणि त्या दरम्यान त्यांचा शोध देखील सुरू होता. परंतु ते त्यांचं निश्चित लोकेशन मिळत नसल्याने अद्याप मिळून आले नाही. त्यासाठी वेगवेगळे पथक तयार करून पाठवण्यात देखील आलेले होते व यापुढे देखील पाठवण्यात येणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.